गणपती बाप्पा मोरया. हॅलो गायज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तो आता आपण लोणावळा साईडला चाललोय, पण आपण प्रॉपर लोणावळ्याकडे जात नाहीये. कामशेतच्या पण अलीकडे एक वडगाव म्हणून गाव येतं, त्या गावातून आपण राईट टर्न घेणार आहे आणि आपण जाणार आहे ठोकरवाडी डॅमच्या बाजूला. आता तिथे का जाणार आहे, तिथे काय आहे, आणि ही जागा माझ्या बकेट लिस्टवरती गेले खूप दिवस आहे. ओके, आत्ता आपण आलो आहे देहू रोडच्या बायपासला आणि इथं डावीकडं आहे कॅफे सेंट्रल म्हणून रेस्टॉरंट आहे. सो पुणे किंवा PCMC एरियामधले जेवढे पण बायकर्स आहेत ना, त्यांना जेव्हा ग्रुपनी लोणावळा मुंबई वगैरे साईडला जायचं असतं, दिस इज द फेमस मीटअप पॉईंट फॉर देम ऑल. सगळेजण साधारणपणे सकाळी इथंच गोळा होतात आणि मग इथूनच पुढं सगळ्या राईड्स वगैरे ठरतात. जेव्हा रस्त्याच्या मधोमध अशी झाडं असतात ना, मला ॲक्च्युली आवडतं ते. दिवसा पण असं हिरवं गार बघायला छान वाटतं. आणि रात्रीच्या वेळेला काय होतं, अपोजिट लेनमधनं ज्या गाड्या येतात ना, आपल्याकडं कोणी डिप्परवर चालवत तर नाही, सगळ्यांना मस्त मोठा अप्पर बरोबर असा नेम धरून तोंडावरती मारायचा असतो. किमान त्याचा त्रास होत नाही या डिव्हायडरच्या मध्ये असलेल्या झाडांमुळे. अकॉर्डिंग टू मॅप आपल्याला जो नेक्स्ट राईट टर्न यायचा आहे किंवा जी राईट एक्झिट येणार आहे ती घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर वी विल से बाय बाय टू दी हायवे. रेल्वे क्रॉसिंग. लहानपणापासून रेल्वे ह्या गोष्टीचं खरंच खूप अट्रॅक्शन. वेल, पण तरी सुद्धा मला आठवतंय मी 9वी 2 वर्ष चिंचवडला होतो राहायला आणि माझ्या घरापासून खूप जवळच रेल्वे लाईन होती. सुट्टी असेल किंवा कधी लवकर शाळेत ना आलो असेल वगैरे, तर मी असा सायकलवरनं जायचो रेल्वे लाईनच्या बाजूला आणि असा तासनतास मी तिथे ॲक्च्युली पेशंटली बसून राहायचो येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे बघत. वाव. भैरव, भोलेनाथ, महाकाल, त्याग, वैराग्य आणि शौर्य ज्याच्या ठाई वसले आहेत, ज्याच्या फक्त दर्शनाने सगळ्या शंका कुशंका नाहीशा होऊन माणसाला समाधानाची अनुभूती मिळते, असा महादेव, देवांचा देव.
that, it's time to leave. परतीच्या वाटेवरती आहे मी आता. अंधार पण पडत आलाय, सो शक्यतो पूर्ण अंधार पडायच्या आधी परत हायवेला लागायचा माझा इरादा. पण एकदा असाही अंधार पडला की मी तुम्हाला फारसं काही दाखवू पण शकत नाही रस्त्यावरती. पण खरंच खूप सुंदर रस्ता आहे आणि जिथं मी गेलो होतो ती जागा सुद्धा खूप सुंदर होती. फक्त गर्भगृह आहे मंदिर म्हणजे, आणि एकदम जुन्या पद्धतीने असं बांधलेलं मंदिर आहे. पण खरंच जागा खूप सुंदर आहे. मी एक 10-15 मिनिटं से थांबू शकलो कारण तो वॉचमन जो होता तो मला म्हणाला की लवकर परत या कारण त्याला गेट बंद करून ठेवायचं आहे वगैरे. आय विल कीप यू अपडेटेड मी जसं जसं परत निघत तेव्हा, कारण मला आता खरंच कुठेतरी थांबून चहा पण घ्यायचा आहे. सो सी यू गायज वेन एव्हर आय टेक अ हॉल्ट. हॅलो, मी चहा घेण्याकरता इथं देऊळ बायपासला थांबलो होतो. अराउंड एक 40 किलोमीटर कव्हर केले असतील आणि हायवेला लागून पण मला बराच वेळ झाला आहे. अजून एक 20-25 मिनटं लागतील घरी जायला. सो घरी जाऊन भेटूयात. हॅलो, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा खूप आवडेल. नक्की व्हिडिओ बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही आवडला असेल, तुमचा आवडता पार्ट कुठला असेल ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगून नक्की कळवा. तुमच्या आवडत्या व्यक्तींनी, तुमच्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडिओ बघावा, त्यांच्यापर्यंत हा पोचावा असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक द्या आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आत्तापर्यंत जर तुम्ही नसेल केलं तर सबस्क्रायबर बटन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.